एकाच कॉलवर होणार आहे निवारण. खुद्द केंद्रीय कृषी मंत्री ठेवणार आहेत देखरेख. ही तक्रार निवारण सुविधा केंद्र कृषी भवन येथे उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही व्यवस्था खुद्द केंद्रीय कृषी मंत्र्याच्या देखरेखीखाली असणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 266 हेक्टरवरील शेतीचे नुकसान. सातारा जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान होत असून महिनाभरामध्ये झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. विमा काढत पीक केले संरक्षित. आता नशीब कंपनीच्या हाती. 3 लाख हेक्टरवरील पिकांचा उतरवला आहे विमा. नुकसान झाल्यास मदतीची आशा. हिंगोलीमधील खरीप हंगामामध्ये झालेल्या 3,12,000 हेक्टरवरील पिकांचा विमा शेतकऱ्यांनी उतरवला असून ही पिके संरक्षित केली आहे. मात्र मागील काही वर्षाचा अनुभव पाहता नुकसान झाल्यानंतर पीक विमा कंपनीने वेळेत विमा द्यावा अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. जेवढा कांदा लावला त्याच्या 515 पट पीक विमा काढला. बनावट पीक विमा भरण्यास गेवराई आघाडीवर. बीडमधील चालू असलेल्या खरीप हंगामातील कांदा लागवडीपेक्षा अधिक क्षेत्रावरील विमा उतरवण्याचा आल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. तालुक्यातील कांदा पेरणीचे क्षेत्र व विमा क्षेत्राची तुलना केली असता गेवराई तालुक्यामध्ये 70 हेक्टरवर कांदा लागवड झाली असून प्रत्यक्षात 11,194 हेक्टरचा विमा काढला आहे. गाईच्या दुधाचे अनुदान 2 महिन्यानंतर मिळेना. गाईच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने 2 महिन्यापूर्वी घेतला होता. मात्र अजूनही अनुदान देण्याबाबत सरकारी पातळीवर काहीही हालचाल दिसत नाही. बाधितांसाठी 21.32 कोटी मिळाले. खात्यामध्ये मात्र 1 रुपया सुद्धा आलेला नाही. वाशिममधील राज्य शासनाने फेब्रुवारीमध्ये 2024 ते एप्रिल 2024 पर्यंत नैसर्गिक आपत्तीने झालेल्या पीक नुकसानीपोटी जिल्ह्यातील 11,809 बाधित शेतकऱ्यांसाठी 21,32,96,000 रुपयांचा निधी 2 ऑगस्टच्या निर्णयान्वये मंजूर केला. तथापि महिना उलटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही. मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यासाठी याद्या तयार करण्याचे काम सुरू असून शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी लागणार आहे. जुने रेशन कार्ड गहाळ झाले असेल तर आता मिळणार आहे ई-शिधापत्रिका. ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे. महसूल विभाग करणार आहे याची पडताळणी. फवारणी पंपासाठी 100% अनुदान अर्ज करण्यासाठी उरले आहेत फक्त 2 दिवस. कपाशी, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीत चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून कपाशी, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीतील चालना देण्यासाठी राज्य शासन 3 वर्षासाठी विशेष कृती योजना राबवत आहे. राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादक वाढ व मूल्य साखळीसाठी विशेष कृती योजनेचा लाभ घेण्यासाठी वाऱ्याने मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान. बाजार सावंगी परिसरातील ताजनापूर, तरेगाव, लोणी, बोडखा, इंदापूर या भागामध्ये 24 ऑगस्ट रोजी वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे या भागातील शेतकऱ्याची मका पीक आडवे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. या नुकसानीचा पंचनामा महसूल कृषी विभागाने करावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. हे आंदोलन होताच खात्यांचे होल्ड काढल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. मेरा येथील आंदोलनाचा परिणाम शेतकऱ्यांची उपस्थिती कर्जथकीत असल्याचे कारण देत शेतकऱ्यांच्या खात्यातील होल्ड लावणे तसेच गाव पातळीवरील CSC सेंटर, ग्राहक सेवा केंद्र आदी बंद पडल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची हेळसांड होत होती. बँक खात्यात लावलेले होल्ड तातडीने काढावे व गाव पातळीवर पैसे काढण्याची उपलब्धता व्हावी यासाठी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.